आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आपण एका गोठलेल्या स्वर्गाच्या बातमीनं। जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील अनेक राज्यात थंडीची लाट तीव्र झाली आहे। थंडगार वारे आणि खंडित विजेमुळे काश्मीरमधील जनता हवालदिल झाली आहे। श्रीनगरमधील दल लेकसह परिसरातील तलाव आणि पाण्याचे स्रोत गोठून गेले। पुणे 16.2 अंश सेल्सिअसवर गेलाय। श्रीनगरचं तापमान उणे 5.2 अंश सेल्सिअस, कारगिल उणे 15.0, गुलमर्ग उणे 10.2 तर पहलगाम उणे 8.0 अंश सेल्सिअस इतकं तापमान झालंय। यापूर्वी कधी कधी दल सरोवर गोठलं होतं, आपण पाहूयात। 1965 मध्ये दल सरोवरावरून थेट जीप चालवण्या इतकं ते गोठलं होतं। तर 1986 मध्ये यावेळी सरोवर इतकं गोठलं होतं की त्यावर क्रिकेट, हॉकी खेळली गेली। 1990 मध्ये दल सरोवर पुन्हा एकदा संपूर्ण गोठलं। तर 2000 साली सरोवराच्या सगळ्या पाण्याचा बर्फ झाला होता। पण पाहतोय पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ज्याची ओळख आहे ते काश्मीर सध्या थंडीच्या या तीव्र लाटेनं बेजार झालंय। त्यात वीज गायब झाली आहे, त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। पर्यटकांचं आकर्षण असतं काश्मीर, मात्र सध्या या थंडीमुळे इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। उत्तर भारतही या थंडीच्या तीव्र लाटेमुळे गारठून गेलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।